हॅलो एव्हरीवन, माझं नाव धीरज लादे. मी MBBS स्टुडंट आहे BJGMC ससून जनरल हॉस्पिटल पुण्यामध्ये. आज आपण कार्बन कंपाऊंड नावाचा चॅप्टर चालू करतोय. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, सगळेजण लास्ट पर्यंत बघा आणि आपण चांगल्या पद्धतीने हा टॉपिक कव्हर करू. या मागचा उद्देश हेच आहे की आपल्याला बेसिक फाउंडेशन जे 11वी-12वीसाठी लागतं ते आपल्याला इथं करायचं आहे. ठीक आहे, जे तुम्ही तुमचं जे एम असेल, कोणी इंजिनिअरिंग करणार असेल, कोणी मेडिकल करणार असेल, कुणाला MBBS करायचं असेल, ठीक आहे, ह्याच्यासाठी बेसिक सगळ्यात बेसिक चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड. ठीक आहे, हे तुम्हाला 9वी-10वी मध्ये असतो चॅप्टर आणि आपण तेच बेसिक घेणार आहे. आणि तुम्ही लक्ष द्या चांगलं आणि चालू करूया मग आपण आपला टॉपिक कार्बन कंपाऊंड्स. ठीक आहे, सर्वात पहिलं तर तुम्हाला माहित आहे की आपल्या इथं एवढे मोठे एलिमेंट्स आहेत, बरोबर. तुम्ही जिथं बसलाय, तुम्ही तुमची सराउंडिंग बघताय, हे सगळ्या गोष्टी आहे ना एलिमेंट्स मध्ये बनलेल्या आहेत, एलिमेंट्स कडून बनलेले आहेत. ठीक आहे, एलिमेंट्स म्हणजे काय? तुमचा हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन असेल, सिलिकॉन असेल, निऑन असेल, हेलियम असेल, हे सगळे काय आहेत? एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, कार्बन, गोल्ड, सिल्वर, कॉपर, हे सर्व काय आहेत? एलिमेंट्स आहेत ना. ठीक आहे, एलिमेंट्सचा उद्देश, हे एलिमेंट्स कसे कळाले आपल्याला? सायंटिस्टनी जेव्हा आहे ना आधीपासून हळूहळू एक एक एलिमेंट्स कळायला चालू झालं आणि एलिमेंट्समुळे काय झालं, जसं जसं एलिमेंट्स वाढत गेले आपल्या सराउंडिंग मध्ये, आपल्याला जसं सायंटिस्टला कळू लागलं एवढे एवढे एलिमेंट्स आहेत, हा एलिमेंट सध्या सापडलाय, मग त्यांनी नाव द्यायला चालू केलं, वेगवेगळे नाव पुढे आले, नंबर ऑफ एलिमेंट्स नवीन इन्व्हेन्शन झालं एलिमेंट्सचं. त्यामुळे आता एलिमेंट्सला क्लासिफाय सुद्धा आपण केले. तुम्हाला माहित असेल पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट्स ज्याचे सिमिलर प्रॉपर्टीज असतात. सपोज क्लोरीन आहे, फ्लोरीन आहे, ह्या सगळ्यांचे कसे आहेत? सिमिलर प्रॉपर्टीज. क्लोरीन, फ्लोरीन, बाकीचे सपोज आता कार्बन असेल, कार्बन, सल्फर, हे सगळ्यांच्या कॉमन प्रॉपर्टीज असतात, म्हणून आपण त्याला काय इझिली क्लासिफाय, आपल्याला 118 एलिमेंट्स सगळ्या गोष्टी एकदा शिकणं हे शक्य नसतं, कुणालाच पॉसिबल नाहीये. ठीक आहे, यासाठी आपल्याला आपण त्याला क्लासिफाय करतो. कुठल्याही गोष्टीला इझी वे करायसाठी काय करतो? आपण त्याला क्लासिफाय करतो, कारण की त्याला चांगलं आपल्याला मग इझी वे मध्ये आपल्याला समजता येईल. राईट, यासाठी आपण सायंटिस्टनी काय केलं? पिरियडिक टेबलचं इन्व्हेन्शन केलं, बरोबर आहे. पिरियडिक टेबल म्हणजे काय? पिरियडिक टेबल मध्ये काय करतो आपण? पिरियडिक टेबल मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्सला आपण क्लासिफाय करतो. आणि त्यामध्ये तुम्हाला माहित असेल की पिरियड्स असतात आणि ग्रुप्स असतात. हे ग्रुप झाले आणि इकडे गेले की पिरियड्स असतात, बरोबर आहे. हे याला असं आपण आहे ना एलिमेंट्सला क्लासिफाय करतो, ज्यामध्ये पिरियडिक टेबल आपण त्याला म्हणतो. तर आपण शिकतोय काय? कार्बन कंपाऊंड्स, बरोबर. कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काय? पहिलं तर लक्षात घ्या, कार्बन पासून बनणारे कंपाऊंड्स आपण कार्बन कंपाऊंड म्हणतो, बरोबर आहे. सिंपल वे मध्ये, बरोबर आहे. तुम्ही आता सपोज इथं बसलाय, जी अराउंड मध्ये बघा, तुम्ही कितीतरी स्वतःचं शरीरच बघा, ते सुद्धा कार्बन कंपाऊंड बनलेलं आहे, बरोबर आहे. आपला जो DNA आहे त्याचा बेसिक स्ट्रक्चर कार्बन पासून बनतं. आपलं सराउंडचं सपोज काही प्लास्टिकची वस्तू असते, ते पण कार्बन कंपाऊंड पासून. अराउंड जेवढ्या वस्तू बघताय ना तुम्ही, मॅक्सिमम गोष्टी कार्बन कंपाऊंड पासून बनतात. ठीक आहे, जे सपोज आता समोरची स्क्रीन आहे, ही कशापासून बनली आहे? हे पण कार्बन कंपाऊंड पासून बनले. कार्बन कंपाऊंडचे नंबर ऑफ चेन असते, नंबर ऑफ पॉलिमर्स असतात, ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये अरेंज होतात. त्याच्यानं आपण काय बनवतो? हे सगळे कंपाऊंड बनवतो, बरोबर. आता बेसिक्स, आता तुम्हाला पिरियडिक टेबल म्हणला, तुम्हाला तर सर्वांना माहित असेल पिरियडिक टेबलचा फर्स्ट नंबरचा कंपाऊंड कुठला? हायड्रोजन, बरोबर. सेकंड नंबरचा कंपाऊंड कुठला? हेलियम, बरोबर. मी पूर्ण बेसिक मधून घेणार, पूर्ण बेसिक्स आपण सर्व क्रिस्टल क्लिअर करूनच आपण चॅप्टरला पुरे हे जाणार. आणि इंट्रोडक्शन आहे, ह्याचे काही नोट्स काही गरजेचे नाहीये. मी जेव्हा म्हणेल की ह्याचे नोट्स काढा तुम्ही, तेव्हा नक्की काढा. ठीक आहे, आपण काय बघितलं? हायड्रोजन, हेलियम, पुढे असेल आता सपोज कार्बनच असेल, कार्बनचा नंबर काय? कार्बनचा काय नंबर? 6 आहे. ठीक आहे, C6, बरोबर आहे. ऑक्सिजनचा काय आहे? ऑक्सिजनचा 8 आहे, बरोबर.
निऑनचा काय, निऑनचा आहे 10. ठीक आहे, हे सगळे काय आहेत. आपण नंबरिंग ही अशीच का बरं केली आहे. हेलियमला 2च का नंबर केले, हेलियमला 1 का नंबर केलं नाही, याचा आपण बघणार आहे. का असं, का असं, रिझन काय. ठीक आहे, रिझन आहे का, रिझन कशाचं. हेलियमला 2च का बरं नंबर केले. जेव्हा सायंटिस्टने सापडलं की भाई हेलियमचा नंबर 2 आहे, ते कसं कळालं सायंटिस्टला. त्यांनी नंबर ऑफ रिएक्शन्स परफॉर्म केली, नंबर ऑफ रिएक्शन्स नंबर त्यांनी आपल्या त्यांच्या लॅबमध्ये परफॉर्म केली, आणि त्यामध्ये त्यांना काय कळालं. हेलियम बेसिक घेऊ आपण, नाहीतर हायड्रोजनच घेऊया आपण, बेसिक घेऊया हायड्रोजन. ठीक आहे, सॉरी, हायड्रोजन. हायड्रोजन म्हणजे काय, हायड्रोजन नावाचा एलिमेंट हा कसा असतो. कुठलाही एलिमेंटला, आता तुम्ही आता नॉर्मल सपोज आहे ना, सगळ्यात बेसिक आपण एक ब्रिक घेऊया. ब्रिक माहित आहे, वीट घेऊया. विटेला आपण तोडायचं. ठीक आहे, विटला तोडलं, किती छोटे पार्ट होऊ शकतात. तुम्ही अर्ध तोडलं, त्याला अर्ध्याला अर्ध केलं, अजून छोटं लहान एवढंसा एलिमेंट तुम्हाला दिसेल लास्टला. ठीक, त्यालाही अजून तोडलं, त्यालाही आपण अंडर मायक्रोस्कोप बघितलं, तर आपल्याला काय दिसतं. एक छोटसा एक एलिमेंट दिसणार आपल्याला. तोडत जर गेलो आपण, लास्टला आपल्याला एक सर्वात लहान जो पार्टिकल असेल त्याला आपण म्हणतो ऍटम. त्याला काय म्हणतो, ऍटम. मी जेव्हा विचारलं, तुम्हाला काही क्वेश्चन विचारतोय, तुम्ही यांना रिपीट करायचं. सपोज त्याला काय म्हणतात, ऍटम. ऍटम म्हणजे काय, सगळ्यात लहान असलेला पार्टिकल, सर्वात लहान असलेला पार्टिकलला काय म्हणतो आपण, ऍटम. ठीक आहे, ऍटम. आता वेगवेगळ्या टाईपचे ऍटम तुम्हाला म्हणलं ना, एलिमेंट म्हणजे काय, ऍटम आहेत. बरोबर. सगळ्यात आपण आता एक्झाम्पल काय घेतलं, हायड्रोजनचा. हायड्रोजन आपल्याला असा ऍटम आहे आपल्याकडे. ठीक आहे, ऍटम म्हणजे काय, आता तुम्हाला माहित आहे, ऍटम मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज असतो, एक निगेटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह म्हणजे काय, ऍटमचं न्यूक्लियस. ठीक आहे, पॉझिटिव्ह म्हणजे काय, ऍटमचं न्यूक्लियस. आता हायड्रोजनच मी इथे लिहितोय, हे आहे त्याचं न्यूक्लियस. बरोबर, हे काय आहे त्याचं न्यूक्लियस. त्या अराउंड काय असतं, त्या अराउंड एक गोल स्ट्रक्चर असतात. सगळ्यात पहिले न्यूक्लियस, त्याच्या बाहेर एक गोल स्ट्रक्चर. बरोबर, आपण बेसिक्स न जायचं, खूप बेसिक. या न्यूक्लियस मध्ये आपल्याला काय भेटणार, एक प्रोटॉन भेटणार. काय भेटणार, एक प्रोटॉन. ठीक आहे, प्रोटॉन म्हणजे काय, प्रोटॉन इज अ पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. ठीक आहे, काय असतं त्याला, काय म्हणतो आपण, प्रोटॉन. आणि बाहेर आपल्याला असे गोल गोल चक्कर मारणारे एक छोटेसे स्ट्रक्चर असतात, त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट इन द ऍटम. एव्हरी ऍटम हॅज दिस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. सगळ्या ऍटम मध्ये आपल्याकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज भेटतो. तुम्ही मला सांगा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर जो सोबत आले तर काय होतं, चार्ज त्याचा 0. बरोबर आहे का नाही, तर चार्ज काय होतो, 0. नॉर्मल हायड्रोजनच्या ह्याच्या स्ट्रक्चरवर आपला चार्ज काय असतो, 0. बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण हेलियमचं. नेक्स्ट एक्झाम्पल कुठलं, हेलियम. बरोबर. हेलियमचं काय, हेलियमचा न्यूक्लियस कुठं असतो, हेलियमला पण न्यूक्लियस असणार, हेलियमला पण इलेक्ट्रॉन असतात. सर्व एलिमेंट्सला त्याचा न्यूक्लियस असेल आणि त्याच्या सराउंडला इलेक्ट्रॉन्स असतील. बरोबर. हेलियमचा नंबर काय म्हणलं आपण, 2 म्हणलं. बरोबर, किती, 2. राईट. म्हणजे काय असेल, यामध्ये 2 प्रोटॉन्स असतील, 2 प्रोटॉन्स नावाचे पॉझिटिव्ह चार्ज असतील. राईट. त्या सराउंडिंगला काय असेल, 2 इलेक्ट्रॉन्स असतील. राईट, 2 इलेक्ट्रॉन्स असतील. अजून सायंटिस्टने काय केलं, अजून यामध्ये डीप डाऊन रिसर्च केली आणि त्यांना अजून काय भेटलं, यामध्ये एक न्यूट्रल चार्ज पण असतो, त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रॉन. त्याला काय असतो, चार्ज 0 चार्ज. 0 चार्ज मध्ये काय आहे का, नाही, काहीच नाहीये. ठीक आहे, म्हणजे का आता न्यूक्लियस मध्ये काय झालं आपल्याला,
एक प्रोटॉन, एक न्यूट्रॉन आणि सराउंडिंगला गोल गोल फिरणारे काय असतात? इलेक्ट्रॉन. हेलियम मध्ये सांगा मला किती प्रोटॉन असेल? हेलियम मध्ये 2 प्रोटॉन, 2 न्यूट्रॉन, सराउंडिंगला 2 इलेक्ट्रॉन फिरणारे. 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह म्हणून चार्ज मायनस करून किती होतं? नेट चार्ज इज इक्वल टू 0. नेट चार्ज इज इक्वल टू 0. राईट. राईट. तर नेक्स्ट, आता आपण काय शिकतोय? कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड म्हणजे काय? कार्बनशी रिलेटेड असलेले सगळे कंपाऊंड आपण शिकणार आहेत. बेसिक्स. कार्बनचा चार्ज काय आहे? नाही, कार्बनचा नंबर काय? कार्बनचा नंबर काय? C6. बरोबर, C6. राईट. कार्बन, आता तुम्हाला म्हणले मी प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतात म्हणजे काय? कार्बनच्या मध्ये एक न्यूक्लियस असेल, सराउंडिंगला एक गोल स्ट्रक्चर असेल, राईट, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. राईट. न्यूक्लियस मध्ये किती असतील? आता कार्बनचा नंबर काय बघा? 6. तुम्ही उत्तर द्या. मी अपेक्षा करतो की तुम्ही उत्तर देताय समोरून. राईट. आता मला सांगा, कार्बनचा नंबर आहे 6. किती प्रोटॉन असतील? किती? राईट, 6 प्रोटॉन्स. 6 प्रोटॉन्स. न्यूट्रॉन्स किती असतील? तेवढ्याच नंबरचे. राईट, तेवढ्याच नंबरचे न्यूट्रॉन्स. 6 न्यूट्रॉन्स. आणि सराउंडिंगला किती असेल? सराउंडिंगला काय असेल? 6 इलेक्ट्रॉन्स असतील. हा एक इलेक्ट्रॉन, 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 हा एक इलेक्ट्रॉन. किती झाले? 6 झाले का नाही? ह्या सगळ्यावर मायनस चार्ज असतो. राईट. हे तुम्ही ड्रॉ करा. राईट. हे एवढं तुम्ही ड्रॉ करा. न्यूक्लियस आहे आपल्याकडे, सराउंडिंगला इलेक्ट्रॉन त्याच्या फिरतायत, गोल 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 फिरतायत. एवढं बेसिक तुम्हाला आता एवढंच लक्षात ठेवा, गोल गोल फिरतायत. ओरिजिनल स्ट्रक्चर वेगळं असतं याचं. असं नसतं की गोलच फिरतात. तुम्ही तुमच्या या पॉइंट ऑफ टाइमला लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉन्स गोल गोल फिरताय इन सर्क्युलर मोशन. राईट. ठीक आहे. नेक्स्ट. आता आपण, हे झालं कार्बन. राईट. तुम्हाला म्हणलं मी कार्बन सगळीकडे आहे, सगळीकडे. तुम्ही जिथं बसलाय, तुम्ही स्वतःच शरीरच कार्बन पासून म्हणले, तुमचं साईडचं प्लास्टिक असेल ते कार्बन पासून म्हणले, तुम्ही बाहेर जे गोष्टी बघताय त्या सगळ्या कार्बन, त्यामध्ये कार्बन नावाचं कंटेंट असणारच. मॅक्सिमम कंपाऊंड्स आर मेड फ्रॉम कार्बन. राईट. हे तुम्ही लक्षात ठेवा. राईट. म्हणून आपण शिकतोय. शिकण्याचं कारण पण आहे काय आहे की एवढे मोठे कंपाऊंड आहेत म्हणून आपण शिकतोय ना. नाहीतर जर कंपाऊंड एक छोटा मोठा असला असता तर कशाला विचार केला असता आपण त्याचा. राईट. हे एवढं सगळीकडे सापडतं, आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये सापडतं. शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे, शरीरामध्ये टिश्यू असतात, टिश्यूच्या लहान सेल असते, सेलमध्ये अजून न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसच्या मध्ये डीएनए असतो, डीएनए पासून, डीएनए पण कशापासून बनतो? कार्बन पासून. राईट. नेक्स्ट. ठीक आहे. नेक्स्ट, तुम्हाला तर एक गोष्ट माहिती आहे की एलिमेंट्सला आपण क्लासिफाय केले पिरियोडिक टेबल मध्ये, नंबर ऑफ पिरियड्स आणि नंबर ऑफ ग्रुप्स मध्ये. राईट. बरोबर. बरोबर. नाईस. आता तुम्हाला मला अजून एक सांगा, हे तुम्हाला आलं पाहिजे. राईट. एलिमेंट्सला आपण क्लासिफाय करतो, कशामध्ये करतो? मेटल्स, मेटल्स आणि नॉन मेटल्स आणि नॉन मेटल्स. राईट. बरोबर आहे का नाही? इथून नोट्स लिहायला चालू करा. राईट. मेटल्स आणि नॉन मेटल्स. मेटल्स म्हणजे काय? मेटल्स म्हणजे काय? मेटल्स तुम्हाला माहित असेल. एक्झाम्पल द्या बरं मला तुम्ही. सॉरी, एक्झाम्पल द्या बरं मेटल्सचे. काय असतील? आयरन, कॉपर, झिंक, सोडियम. बरोबर आहे का नाही? हे सर्व मेटल्स आहेत का नाही? मेटलचं स्पेशल फीचर काय आहे? स्पेशल फीचर काय आहे? मेटल्स आर हाय टेन्साइल कंपाऊंड, मेटॅलिक कंपाऊंड्स आर दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील. राईट. नॉन मेटल्स मध्ये काय येतात? एक्झाम्पल: कार्बन, सल्फर, ऑक्सिजन. हे सगळे काय? नॉन मेटल्स. फॉस्फरस. बरोबर. हे सगळे काय? नॉन मेटल्स आहेत. राईट. नेक्स्ट.
आता आपण काय पाहणार आहेत सांगू का तुम्हाला, कार्बनचं स्ट्रक्चर. कार्बन काय तुम्हाला नॉन मेटल कळालं, राईट. कार्बन काय नॉन मेटल तुम्हाला कळालंय. नेक्स्ट काय पाहणार आहे आपण, कार्बनचं स्ट्रक्चर. कार्बनचं स्ट्रक्चर, राईट. कार्बनचं तुम्ही आता रिसेंटली स्ट्रक्चर बघितलंय काय, अराउंड 6 इलेक्ट्रॉन्स असतात, मध्ये 6 प्रोटॉन असतात आणि 6 न्यूट्रॉन असतात, राईट. हे तुम्हाला माहिती आहे, राईट. हे नॉर्मल कार्बनचं स्ट्रक्चर झालं, राईट. आता यात अजून पुढे जाऊया आपण. कार्बनला आपण बेसिकली कसं क्लासिफाय केलंय, एक मध्ये न्यूक्लियस आणि सराउंडला त्याच्या ऑर्बिट असतं. याला काय म्हणतो आपण, ऑर्बिट म्हणतो. ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात, राईट. ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. काय म्हणलं तुम्ही, 6 प्रोटॉन, 6 न्यूट्रॉन्स आणि 6 इलेक्ट्रॉन्स. हे म्हणलं का नाही मी, बरोबर आहे का नाही. 6 इलेक्ट्रॉन साइडला, राईट. आता तुम्हाला माहिती आहे सर्वात बेसिक्स की आपण पुढे अजून सायंटिस्टने अजून रिसर्च केलं की भाई हे 6 इलेक्ट्रॉन कसे अरेंज राहतात, कसे अरेंज असतात. सायंटिस्टने काय केलं, अजून रिसर्च केली यामध्ये की 6 इलेक्ट्रॉन कसे असतात. तर मला सांगा, तुम्हाला एक सांगतो, कुठला कंपाऊंड असा नाही की जो कंपाऊंड म्हणतो. कंपाऊंड म्हणजे काय, 2 ऍटम जेव्हा 2 सोबत जोडतात ते काय बनवतात, कंपाऊंड बनवतात, राईट. 2, 3, 4, 5, 6, 7 हे सगळे मिळून काय बनवतात, एकमेकांसोबत जेव्हा बॉन्ड बनवतात त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड नाव म्हणतो, राईट. आता कार्बन पण कंपाऊंड बनवतो, बरोबर आहे का नाही. कार्बन कसे कंपाऊंड बनवतो, नंबर ऑफ कार्बनचे ना, कार्बन स्वतः पण एका त्याच्या बेसिक स्ट्रक्चर मध्ये पण प्रेझेंट असू शकतो. एक सांगतो मी तुम्हाला, कार्बनच्या फिजिकल प्रॉपर्टीज पण असतात, राईट. फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज असेल का नाही. फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय, तो कसा दिसतो, कसा असतो, त्याला काय म्हणतो आपण, फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, सॉरी, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तो कसा आहे कंपाऊंड. कार्बन कसा आहे, कार्बन ब्रिटल आहे, म्हणजे इझिली तोडू शकतो आपण. कार्बन मध्ये अजून आपण इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो का, नाही करू शकत, कारण की इट्स अ नॉन मेटल, राईट. हे सगळं काय झालं फिजिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे तो कसा रिॲक्ट करतो, कुठल्या दुसऱ्या कंपाऊंड सोबत कसा अटॅच होतो, कसा रिॲक्ट करतो, याला काय म्हणतो आपण, केमिकल प्रॉपर्टीज, बरोबर आहे का नाही. आता कार्बनचे असे एक फॉर्म असतात जे आहे ना प्युअर फॉर्म मध्ये पण सापडू शकतो आपल्याला. कार्बन म्हणजे काय, ते दुसऱ्या कोणासोबत अटॅच असलं नाही पाहिजे. म्हणजे काय, कार्बन ऑक्सिजन सोबत काय बनवतं, CO2 बनवतं. हेच काय झाले, कंपाऊंड झाले. CO2 हे सगळे काय झाले, कंपाऊंड झाले. मिथेन असेल, इथेन असेल, हे सगळे काय झाले, कार्बनचे कंपाऊंड झाले. कार्बन स्वतः पण एका स्वतःच्या स्ट्रक्चर मध्ये पण प्रेझेंट असू शकतो, की फक्त त्यामध्ये आपल्याला तुम्ही जर बघितलं त्यामध्ये फक्त तुम्हाला कार्बन सापडेल. याला काय म्हणतात आपण, कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज and different physical properties. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो ॲलोट्रोप्स. काय म्हणतो आपण, ॲलोट्रोप्स. याला काय म्हणतो आपण, ॲलोट्रोप्स. ज्याचे सेम केमिकल प्रॉपर्टी, म्हणजे तो काय, कार्बनचा स्ट्रक्चर सेम असणार, त्यामध्ये लास्ट बाहेरला 6 इलेक्ट्रॉन असणार. तो काय करणार, दुसऱ्या कंपाऊंड सोबत आहे ना वेगळ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्यासोबत जमणार नाही त्याचं, म्हणजे दुसऱ्यासोबत कंपाऊंड फॉर्म केलं, ऑक्सिजन सोबत कंपाऊंड नाही येतं. बेसिक स्ट्रक्चर त्यामध्ये कार्बन सापडलं. म्हणजे काय, विटाला आपण तोडून काय केलं, लास्टला छोटी बीटच भेटते ना. ह्या कार्बन कंपाऊंडला आपण तोडलं लास्टला आपल्याला वीट कार्बनच भेटणार, राईट. म्हणजे काय, ॲलोट्रोप्स काय असतात, ॲलोट्रोपचे बरेच हे असतात. क्रिस्टलाइन ॲलोट्रोप्स, क्रिस्टलाइन फॉर्म्स. याचे क्रिस्टलाइन फॉर्म्स कुठले कुठले आहेत, डायमंड. डायमंड तर तुम्हाला माहितच असेल, बरोबर आहे का नाही. डायमंड, ग्रॅफाइट आणि फ्युलरन्स. हे काय, क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन कंपाऊंड, राईट. डायमंड तुम्हाला माहित असेल, डायमंड इज द
हार्डेस्ट हार्डेस्ट कंपाऊंड, राईट. हार्डेस्ट आपल्या जगामध्ये सगळ्या गोष्टी तुटू शकतात, पण डायमंड तोडणं इझी नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे. ग्रॅफाइट म्हणजे काय, आपण जे पेन्सिल, तुम्ही जे सपोज पेन्सिल लिहिताय त्यामध्ये काय असतं, ग्रॅफाइट असतं. सायंटिस्टनी अजून एक हुडकलं रिसर्च करून की फुलरस नावाचा पण एक कंपाऊंड असतो, बरोबर आहे का नाही, तो पण एक सापडलाय त्याने. डायमंडचे तुम्ही काय लिहू शकता, डायमंडचे तुम्ही फीचर्स लिहू शकता, डायमंडचे फीचर्स लिहू शकता तुम्ही. डायमंड काय, हार्डेस्ट फॉर्म ऑफ एलिमेंट, हार्डेस्ट फॉर्म ऑफ सबस्टन्स, हार्डेस्ट फॉर्म ऑफ सबस्टन्स, हार्डेस्ट फॉर्म ऑफ सबस्टन्स, त्याला काय, तो काय असतो, डायमंड असतो, राईट. डायमंडचं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं, ज्यामध्ये कार्बन आहे ना वेगवेगळ्या शेप मध्ये अरेंज असतात, राईट. स्ट्रक्चरची गरज नाही आहे. नेक्स्ट आपल्याला ग्रॅफाइट आहे. ग्रॅफाइट कशामध्ये असतं, ग्रॅफाइट पेन्सिलच्या टोकामध्ये असतं. कशामध्ये, पेन्सिल तर लाकडापासून बनते ना, मागचं स्ट्रक्चर तर लाकडापासून बनतं, जे तुमचं टिप आहे ते ग्रॅफाइट पासून बनतं. ग्रॅफाइटचं एक स्पेशल फीचर काय आहे, ग्रॅफाइटची अरेंजमेंट कशी असते सांगतो मी तुम्हाला. ग्रॅफाइटची अरेंजमेंट अशी असते, ही एक सपोज आहे ना, सपोज इथे एक कार्बन अटॅच म्हणून असं एक त्याने प्लेन स्ट्रक्चर बनवलं कार्बनने. दुसरं स्ट्रक्चर ह्याच्यावर असणार, तिसरं स्ट्रक्चर त्याच्यावर असणार, चौथं त्याच्यावर, पाचवं त्याच्यावर, सहावं त्याच्यावर, एकावर एक तुम्ही जर थप्पी लावून पुस्तकं ठेवलात, सपोज पुस्तकं ठेवलात, त्याला तुम्ही ग्रॅफाइटचं स्ट्रक्चर समजा. असं एक थप्पी, दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक, चौथं पुस्तक, याला तुम्ही अरेंज केलात, तसं तर ग्रॅफाइटचं स्ट्रक्चर असतं. तुम्ही मला एक सांगा, असं जर स्ट्रक्चर असेल तर इझिली, आता तुम्ही पुस्तकाला जरा ढकलला तर लगेच स्लिप होतं का नाही, दुसरं पुस्तक लगेच स्लिप होतं का नाही, तसं स्ट्रक्चर ग्रॅफाइटचं असतं. त्यामुळं ग्रॅफाइट आपण कशामुळे ऍज अ कशाला वापरतो आपण, लुब्रिकंट, ऍज अ लुब्रिकंट म्हणजे काय, मशीन्स असतात आपल्याला, मशीन्स वापरतो आपण. मशीन्स मध्ये काय करता, मशीन इझी चालायसाठी तुम्ही बघितलं असेल, इझी त्याला ऑइल टाकतो आपण, ते तसं आहे ना, ग्रॅफाइटचा युज होतो लुब्रिकंट म्हणून. इझिली स्लिप होतं, म्हणजे इझिली ऍडजस्ट होतं, कुठं पण जातं आणि चांगलं लुब्रिकेशनचं काम करतं, राईट. ग्रॅफाइटचं अजून एक स्पेशल फीचर्स काय, तुम्हाला काय म्हणलं, कार्बन हा आहे ना पुअर फॉर्म ऑफ कंडक्टिंग इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी, राईट. ग्रॅफाइटचं एक स्पेशल फीचर काय, इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, राईट. हे झालं ग्रॅफाइट बद्दल. डायमंड स्ट्रक्चर सांगितलं झालं तर कसं असतं, इथे एक कार्बन असतो, इथे एक कार्बन असतो, इथे एक कार्बन असतो, इथे एक कार्बन असतो आणि इथे एक कार्बन. ट्री स्ट्रक्चर असतो ह्याचं, ट्री स्ट्रक्चर, एकावर एक अटॅच असतात त्याच्या, आणि त्यामुळे ना खूप चांगलं असं त्याचा शेप बनतो, जे की तोडणं आपल्याला इझिली नाहीये, इझी होऊ शकत नाही त्याला. त्याचं तसं कशाचं स्ट्रक्चर असतं ते डायमंड स्ट्रक्चर. तर आपल्याकडे काय आहे, फुलरन्स. नेक्स्ट काय बघितलं होतं आपण, फुलरन्स काय ना वेगवेगळे फॉर्म्युले असतात. C60 हा बेसिक काय ना एक कंपाऊंड असतो, ज्याला आपण फुलरन्स नाव दिले, हे एवढंच लक्षात ठेवा मी, C60 नावाचं. अजून बरेच एक्झाम्पल असतात त्याचे, ठीक आहे, एवढं नोट डाऊन करा. अजून एक्झाम्पल म्हणजे द्यायचं म्हणजे C70 एक देऊ शकता, C70, ठीक आहे. C76 हे एक एक्झाम्पल लिहू. ओके, डन. नेक्स्ट आता आपण बघणार नॉन क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. आपण क्रिस्टलाइन बघितलं, क्रिस्टलाइन मध्ये काय बघितलं, डायमंड, ग्रॅफाइट, फुलरन्स. नेक्स्ट बघणार आहे आपण नॉन क्रिस्टलाइन. नॉन क्रिस्टलाइन म्हणजे काय येतं, नंबर ऑफ अमॉर्फस कंपाऊंड येतात. अमॉर्फस म्हणजे काय, अमॉर्फस आणि नॉन क्रिस्टलाइन म्हणजे एकच. कुठले येतात, कोळसा, हे काय नॉन क्रिस्टलाइन. कोळसाचे पण टाईप असतात, म्हणजे तुम्ही बिटुमिनस कोल लिहू शकता. बिटुमिनस काही नाही हे खास की ह्याचे टाईप आहेत. कोळसाचे पण टाईप असतात. कोळसा जो आपल्या खाणीत भेटतो त्याच्यामध्ये
वेगवेगळे टाईप असतात. त्यामध्ये आपण इंडस्ट्रीमध्ये बघितलं असं कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीला चांगलं प्युअर फॉर्म ऑफ कोल लागतं, तर बिटुमिनस हे चांगल्या फॉर्मचं कोल असतं. नंतर अजून बरेच त्यामध्ये टाईप आहेत, जसं की अँथ्रासाइट असतं, अँथ्रासाइट हे लिहू शकता. ठीक आहे. पीट आणि लिग्नाइट, पीट आणि लिग्नाइट. ओके. नेक्स्ट कोल. नेक्स्ट एक्झाम्पल काय देऊ शकतो तुम्ही? चारकोल पण काय आहे? अमॉर्फस फॉर्म आहे. ओके, डन. ओके. थर्ड काय देऊ शकता? कोक हा गॅसियस फॉर्म मध्ये असतो एक एलिमेंट. कार्बनचा स्ट्रक्चर आहे, ते कार्बनचाच एक कंपाऊंड आहे, कोक म्हणून लिहू शकता. ठीक आहे. ते आपण फुल फ्युएल म्हणून यूज करू शकतो. राईट. नेक्स्ट. ओके, डन. झालं बेसिक्स. आता आपण बघत होतो कार्बनचं स्ट्रक्चर. कार्बन, तुम्हाला काय म्हणले मी? कार्बन पण दुसऱ्या एलिमेंट सोबत त्यांना कंपाऊंड बनवत असतो. राईट. कार्बन पण दुसऱ्या एलिमेंट सोबत कंपाऊंड बनवतो. कार्बनचं स्ट्रक्चर कसं आहे तुम्हाला काय म्हणले मी? 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन बाहेर. 6 इलेक्ट्रॉन कसे अरेंज असतात? 6 इलेक्ट्रॉन कसे? तुम्ही बेसिक्स बघितला असेल, कार्बन कुठलाच एलिमेंट स्टेबल नसतो एक्सेप्ट नोबल गॅसेस. नोबल गॅसेस म्हणजे काय? नोबल गॅसेस म्हणजे काय? हिलियम, निऑन, झेनॉन, रेडॉन, हे सगळे काय आहेत? नोबल गॅसेस आहेत. बरोबर आहे. कुठला पण एलिमेंट काय करतो? यांच्यासारखं स्ट्रक्चर अटेन करायचं ट्राय करतो, कारण हे सगळे स्टेबल असतात. कुठलाच एलिमेंट आपला, तुम्ही जर कार्बन इथं सोडलं, कार्बन एकटा बसणार नाही, तो कुणासोबत जर जाऊन अटॅच होणार, कारण तो स्वतः स्टेबल नाहीये. बरोबर आहे का नाही? तो आता दुसऱ्या कार्बन सोबत अटॅच होईल किंवा दुसऱ्या एलिमेंट सोबत अटॅच होईल, पण अटॅच होणारच. हे एलिमेंट कसे आहेत? सेपरेट राहू शकतात. हेलियम जर तुम्ही इथं सोडलं तसंच राहणार, तो तुम्ही 100,000 वर्ष जर आहात तुम्ही तसंच राहणार. निऑन तसंच पकडा, तुम्ही तसंच राहणार. कुठले बी एलिमेंट काय करणार? याच्या स्ट्रक्चर बनायला ट्राय करणार. ह्याचं स्ट्रक्चर काय आहे? हिलियमचं स्ट्रक्चर काय मला सांगा? मध्ये 2 प्रोटॉन आणि बाहेर 2 इलेक्ट्रॉन. बरोबर का नाही? निऑनचं स्ट्रक्चर काय आहे? 10 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन. काय करेल? कार्बन मध्ये काय? C6 आहे का नाही? कार्बन मध्ये काय? मध्ये 6 प्रोटॉन, बाहेर 6 इलेक्ट्रॉन. मला सांगा, कार्बनला जर याच्यासारखं स्ट्रक्चर अटेन करायचं असेल, कार्बन काय करणार? बाहेरचं 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर आहे. प्रोटॉन तर आपण काढू शकत नाही, प्रोटॉन तर विषयच नाही, कारण प्रोटॉन खूप पात असताना ते काढणं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क असतो. आपण खेळ काय करू शकतो? फक्त इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. कार्बन काय करू शकतो? कार्बन आयदर त्याचे 6 इलेक्ट्रॉन मध्ये 4 देऊ शकतो दुसऱ्या कुठल्या इतर व्यक्तीला. यामुळे काय होईल? 4 जर इलेक्ट्रॉन तो दिले, 6 - 4 किती झाले? 2 उरले का नाही? 2 जर इलेक्ट्रॉन असले तर त्याने काय म्हणेल? बाबा मी झालो स्टेबल. कारण त्याला काय करायचंय? त्याला हेलियम किंवा निऑन सारखं स्ट्रक्चर बनवायचं आहे. काय करायचं त्याला? हेलियम किंवा निऑन सारखं स्ट्रक्चर बनवायचं आहे. काय करू शकतो तो? 4 इलेक्ट्रॉन आयदर देऊ शकतो दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या माणसाला देऊ शकतो, किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ तरी शकतो. 4 इलेक्ट्रॉन घेणार. घेतल्यानंतर किती झाले? 10 झाले का नाही? 10 कुठे आहे? इथं आहे का नाही? निऑनचा स्ट्रक्चर आहे का नाही? निऑन मध्ये बाहेर 10 आहेत का नाही? स्टेबल झालं का नाही? स्टेबल होणार का नाही? 4 जर घेतलं तर टोटल किती झाले? 10. निऑन स्ट्रक्चर भेटलं, झालो मी स्टेबल. राईट. आयदर हे तरी होऊ शकतं किंवा देऊ तरी शकतो, हेलियम सारखं स्ट्रक्चर बनवू शकतो. राईट. ह्या 2 गोष्टी पॉसिबल आहेत. बरोबर आहे. मला सांगा, अजून एक यामध्ये व्हेरिएशन आहे. काय व्हेरिएशन आहे? 2 कार्बन कंपाऊंड पण शेअर करू शकतात का नाही? असं गरजेचं नाही मी दान पण करू शकतो किंवा मी घेऊ तरी शकतो. मी काय करू शकतो? दुसऱ्यासोबत शेअर करू शकतो. बरोबर आहे का नाही? मी आयदर माझे पूर्ण संपत्ती आयदर देऊ तरी शकतो किंवा घेऊ तरी शकतो, किंवा कुणासोबत तरी एका माणसासोबत मी शेअर करू शकतो. राईट. तसं तर करू शकतो का नाही? तर ते कसं झालं? शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता मला एक सांगा, कार्बनच्या सराउंडिंगला, आता कार्बनचा आपण एक स्ट्रक्चर घेऊया, बेसिक स्ट्रक्चर. कार्बनचं स्ट्रक्चर काय म्हणतं?
कार्बन मध्ये आहेत 6 इलेक्ट्रॉन. 6 इलेक्ट्रॉन कसे अरेंज होतात हे तुम्हाला माहित असायला हवं. कसे अरेंज होतात? त्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं, ऑर्बिट आहे, गोल ऑर्बिट आहे, बरोबर आहे. ऑर्बिटला पण आपण डिवाइड करतो, बरोबर आहे. ऑर्बिटला आपण आहे ना अजून काय करतो, डिवाइड करतो, सेक्शन मध्ये डिवाइड करतो. 2 सेक्शन, 3 सेक्शन, 4 सेक्शन, 5 सेक्शन. नंबर ऑफ ऑर्बिट असू शकतात का नाही? 1 2 3 4, कुठलाही एक्स एलिमेंट असेल, या बाहेर नंबर ऑफ ऑर्बिट सगळ्या एलिमेंट मध्ये कसं असतं, ऑर्बिट प्रेझेंट असतात. सगळ्या एलिमेंट मध्ये अनलिमिटेड नंबर ऑफ ऑर्बिट असतात. पण इलेक्ट्रॉन फक्त काही स्पेसिफिक ह्याच्यामध्येच असतात. सगळ्यात पहिल्या ऑर्बिट मध्ये कॅपॅसिटी, कुठल्या पण ऑर्बिटची एक कॅपॅसिटी असते. कुठल्या पण ऑर्बिटची एक कॅपॅसिटी असते. काय कॅपॅसिटी असते? पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी आहे 2 आहे. म्हणजे त्यानं काय म्हणतं, मी फक्त 2 इलेक्ट्रॉन घेणार बाबा, याच्या पुढे मला शक्य नाहीये. याच्या पुढे जर तुला द्यायचं असेल तर पुढच्या माणसाला दे. पुढचा माणूस काय, त्याच्या पुढचा बाहेर. याची कॅपॅसिटी काय आहे? 8 इलेक्ट्रॉन. काय? 8 इलेक्ट्रॉन. तर मला सांगा, मधला भाऊ जर म्हणला, मधला भाऊ काय म्हणतो, बाबा माझ्याकडे तर 2च कॅपॅसिटी आहे, मी ह्याच्याहून व्यतिरिक्त घेऊ शकत नाही. त्याच्या बाहेरचा भाऊ म्हणतो का, भावा माझ्याकडे आहे ना 8 ची कॅपॅसिटी आहे. मग त्यानं काय करणार, 8 ची कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. त्याच्या बाहेरचे किती आहे? त्याच्या बाहेरची पण 8च कॅपॅसिटी आहे. त्याच्या बाहेरच्या पण माणसाची 8च कॅपॅसिटी आहे. ही कॅपॅसिटी व्हॅरी करू शकते. आपल्याला सध्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, एवढे 3 महत्वाचे आहेत. पहिल्याची कॅपॅसिटी काय, 2. दुसऱ्याची कॅपॅसिटी काय, 8. तिसऱ्याची काय, 8. आता मला सांगा तुम्ही, हे झालंय एक स्ट्रक्चरचं कंपाऊंड, ज्यामध्ये काय म्हणतो की मधल्या कुठल्या पण एलिमेंटला मिडल ऑर्बिट असणार, त्या बाहेर एक ऑर्बिट असणार, त्या सगळ्यात बाहेर एक ऑर्बिट असणार, राईट. आता हेलियमचं स्ट्रक्चर कसं असेल मला सांगा बरं. हेलियमचं स्ट्रक्चर काय असेल, त्याच्या पहिल्यांदा ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसून गेले. एक आला, अजून लहान घेऊया आपण काय करूया, हेलियमला 2 भाऊ बसवायचे, 2 इलेक्ट्रॉन बसवायचे. काय म्हणणार, 1 इलेक्ट्रॉन आला, वा बाबा मी तर बसलो, माझं काम झालं. दुसरा म्हणणार मी कुठे बसू, हे म्हणणार माझ्याकडे 2 ची कॅपॅसिटी आहे, ये. दुसरा पण इलेक्ट्रॉन आला, 2 इलेक्ट्रॉन आले, हेलियमची कॅपॅसिटी फुल. हेलियम किती म्हणतो, हेलियमकडे 2च असतात का नाही, 2 बसले का नाही, संपला विषय. हेलियम काय झाला, स्टेबल झाला, कारण ह्याची कॅपॅसिटी फुल झाली. कॅपॅसिटी सगळ्यात खुश माणसं म्हणजे काय, हेलियम सगळ्यात खुश आहे का नाही, म्हणजे काय, फुल झालेली कॅपॅसिटी सगळ्यात खुश माणसं, किंवा आयदर काहीच नसलेली माणसं पण खुश माणसं. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आयदर तुम्ही 2 इलेक्ट्रॉन फुल कॅपॅसिटी तरी करायची, किंवा 2 इलेक्ट्रॉन काढून घ्या. 2 पैकी एक करू शकता तुम्ही. काय करणार, त्याच्याकडे तर 2 आहेत, हे ना बाबा माझ्याकडे 2 आहेत, 2 ची कॅपॅसिटी फुल भरली, स्टेबल झाला का नाही माणूस, खुश होणार तो. ह्याला काही एक्स्ट्रा गरज पण नाहीये, किंवा ह्याला द्यायची पण गरज नाही, किंवा घ्यायची पण गरज नाही, राईट. हेलियम. आता पुढचं निऑन पकडा तुम्ही. काय पकडा, निऑनचं स्ट्रक्चर काय, 10 इलेक्ट्रॉन. मला सांगा 10 इलेक्ट्रॉन कसे बसवणार तुम्ही, 10 इलेक्ट्रॉन कसे बसवणार 10 इलेक्ट्रॉन, 10 इलेक्ट्रॉन कसे बसवणार. 10 इलेक्ट्रॉन, निऑन बसला, निऑनला 10 जण भरवायचे. निऑनच्या बसची कॅपॅसिटी किती आहे, 10. पहिले आला एक माणूस चढला पहिल्या ह्याच्यामध्ये, ह्या ऑर्बिट म्हणला ये भावा मी तुला घेऊ शकतो. दुसरा माणूस चढायला लागला, दुसरा माणूस काय म्हणला, भावा माझ्यासाठी कॅपॅसिटी आहे का. तो काय म्हणतो, भावा माझी तर कॅपॅसिटी 2 ची आहे, एक जण आलाय, तू एक येऊ शकतोस. दुसरा पण आला, राईट. तिसरा माणूस चढू लागला, तिसरा माणूस जर चढू लागला, मधला ऑर्बिट काय म्हणणार, भावा माझी तर कॅपॅसिटी संपली, यामध्ये तर अजून एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन बसू शकत नाहीत. काय करणार मग, बाहेरचा भाऊ बोलवणार. बाहेरचा भाऊ म्हणणार, भावा माझ्याकडे 8 ची कॅपॅसिटी आहे, तू येऊ शकतो. तिसरा माणूस आला, चौथा माणूस पण बसू शकतो का नाही, चौथा माणूस पण बसला. 5वा माणूस बसू शकतो का नाही, 5वा माणूस बसला. 6वा माणूस बसू शकतो का नाही, 6वा माणूस. किती बसले, 4 भरले, अजून 4 ची कॅपॅसिटी आहे. 7वा माणूस बसला, 7वा बसला. 8वा बसला, 9वा बसला, 10वा बसला. बघा 10 लोक कंप्लीट झाले. मधल्या ह्याच्यात 2 भरले, बाहेर ह्याच्यात 8 भरले. 11वा जर माणूस जर यायचा ट्राय करेल, तो बसेल का नाही, तो म्हणजे माझी कॅपॅसिटी फुल. मी काय म्हणलं तुम्हाला, फुल कॅपॅसिटी वाले सगळ्यात खुश माणसं. ह्याची फुल कॅपॅसिटी झाली का नाही, सर्वात खुश आहे का नाही, खुश. म्हणजे काय, निऑन सगळ्यात स्टेबल आहे. हेलियम सारखा निऑन पण
स्टेबल माणूस आहे, म्हणजे त्याला दुसऱ्या कुणाला गरज नाही, द्यायची बी गरज नाही, घ्यायची पण गरज नाही, राईट. आता मला एक सांगा मित्रांनो, मला एक सांगा, कार्बनकडे किती जण आहेत? 6 माणसं आहेत. कार्बनच्या बसची कॅपॅसिटी किती आहे? कार्बनच्या बसमध्ये किती जण भरवायचे? 6 जण भरवायचे, बरोबर आहे. आता कार्बन पहिले एक माणूस आला, एक माणूस काय म्हणणार? मधला ऑर्बिट म्हणणार ये भावा माझ्याकडे कॅपॅसिटी आहे. दुसरा आला, दुसरा पण म्हणणार भावा, दुसरा माणूस आला, मधला ऑर्बिट म्हणणार हा भावा माझ्याकडे पण कॅपॅसिटी आहे. तिसरा जर चढायचा कोशिश केला तर बसेल का? नाही. काय म्हणेल? बाहेरचा ऑर्बिट बोलेल त्याला, ये भावा माझ्याकडे कॅपॅसिटी आहे म्हणणार त्यानं. तिसरा जण बसला, चौथा बसेल का नाही? चौथा पूर्ण टोटल कॅपॅसिटी 8ची आहे, 2च बसले, अजून किती बसू शकतात? अजून 2 बसू शकतात. 1 2 3 4 5 आणि 6 बसले का नाही? 6 जण बसले का नाही? मला सांगा. आता ह्याची कॅपॅसिटी कितीची आहे बरं? सांगा बरं पोरांनो, सांगा किती कॅपॅसिटी आहे? 8ची आहे का नाही? 8ची आहे का नाही? भरलेत किती? 4. अजून 4ची गरज आहे का नाही? मी तुम्हाला काय म्हणलं, आयदर पूर्ण कंगाल तरी खुश आहे किंवा सर्वात श्रीमंत तरी खुश आहे. सर्वात श्रीमंत म्हणजे किती? 8 वाला माणूस सगळ्यात खुश आहे, किंवा कंगाल म्हणजे काय? बाहेर त्याच्यामध्ये 0 असलेला माणूस पण खुश आहे. जसं की हेलियम भाऊ बघा, हेलियम भाऊ सगळ्यात खुश आहेत, 2च आहे त्याच्याकडे, बाहेर पण नाहीये, बाहेर एक सुद्धा नाहीये, खुश आहे का नाही? कार्बनचं काय म्हणणार? आयदर तू 4 घेऊ तरी शकतो, म्हणजे काय 8ची कॅपॅसिटी आहे, त्याने 4 जर घेतले तर किती होतील बाहेर? 8 होतील. मग खुश होईल का नाही? खुश होईल. हे आयदर काय करू शकतो? 4 देऊ तरी शकतो. 4 दिल्यावर खुश होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. कारण मी काय म्हणलं, सरळ काही नसलेला माणूस पण सर्वात खुश आहे ऑर्बिटमध्ये, बरं का. ऑर्बिटमध्ये जर काही नसेल, सर्वात खुश माणूस असणार कार्बन, बरोबर आहे. म्हणजे कार्बन काय करू शकतो? आयदर हे 4 इलेक्ट्रॉन आयदर देऊ तरी शकतो, 4 इलेक्ट्रॉन आयदर घेऊ तरी शकतो, बरोबर का नाही. 4 जर इलेक्ट्रॉन आले 1 2 3 आणि 4, हे 4 जर इलेक्ट्रॉन आले, किती झालेत? 1 2 3 4, राईट. हे आपला आधीच आहे, राईट, बरोबर आहे. 4 माणसं आले, 1 2 3 4 जर आले तर 8 झाले का नाही भावाकडं? काय म्हणणार? आता खुश आहे मी, बरोबर आहे. पण याच्यामध्ये एक सीन काय, एक गोष्ट काय होती, आता मला सांगा तुम्ही, कार्बनच्या मध्ये तर 6च प्रोटॉन आहेत का नाही भावांनो? कार्बनच्या मध्ये किती प्रोटॉन आहेत? 6च आहेत का नाही? कार्बन मध्ये जर 6च प्रोटॉन आहेत आणि तो मनुष्य अजून 4 इलेक्ट्रॉन बाहेरचे एक्स्ट्रा घेतोय, ऑलरेडी 6 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्या बाहेरच्या मध्ये, अजून त्यानं काय घेतला? 10, अजून 4 घेतोय, म्हणजे टोटल किती झाले? 10 इलेक्ट्रॉन झाले. मला सांगा, 6 प्रोटॉन आणि बाहेर 10 इलेक्ट्रॉन, 6 जण 6 ला मायनस करतील, उरतील किती? 4 इलेक्ट्रॉन मायनस उरतील एक्स्ट्रा. त्यामुळं काय होईल? त्यामुळं काय होईल? त्याच्यावर चार्ज येईल. काय? कसला चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. निगेटिव्ह चार्ज आला येणार का नाही? कारण 4 निगेटिव्ह माणसं एक्स्ट्रा जास्त आहेत माझ्याकडे 4 निगेटिव्ह वाला चार्ज येईल. म्हणजे काय करणार मी? कार्बनच्या डोक्यावर 4 मायनसचा चार्ज येतो. 4 मायनसचा चार्ज येतो. आला का? माणूस स्टेबल असेल का नाही मला सांग बरं. निगेटिव्ह माणूस खुश नसतो कधीच, हे लक्षात ठेवा तुम्ही. निगेटिव्ह माणूस खुश नसतो. 4 निगेटिव्ह वाला माणूस खुश असेल का? नाही. त्यानं काय म्हणेल? भावा मी तर लय अनस्टेबल आहे, मला कुणासोबत जोडावं लागेल, मला दुसऱ्यासोबत कंपाऊंड बनावं लागेल, असं म्हणेल तो. स्टेबल आहे का ना? नाही, कारण 4 निगेटिव्ह वाला चार्ज आहे, बरोबर आहे. आता मी दुसरा सीन काय म्हणलो ह्यात मध्ये? दुसरा सीन काय म्हणलो मी काय म्हणलो? कार्बनचं तर मध्ये 2 बाहेर 4, 1 2 3 4. ह्याचं काय असू शकतं? यामध्ये अजून काय करू शकतो? बाहेरचे 4 डोनेट तरी करू शकतो. बाहेरचे 4 डोनेट तरी करू. म्हणजे काय होईल? हेलियम स्ट्रक्चर बनेल. बाहेर 2च इलेक्ट्रॉन असतील. मग काय बनणार? भाव मी स्टेबल व्हायचे मला चान्सेस आहेत. आता काय असू शकतं? मला स्ट्रक्चर बघा बरं. त्यानं काय केलं? त्या माणसानं, कार्बन नावाच्या माणसानं काय केलं? हे 2 इलेक्ट्रॉन तसेच ठेवले, बाहेरचे 4 देऊन टाकले. बाहेरचे 4 कुणाला तरी देऊन टाकले. स्ट्रक्चर कसं झालं? हेलियम सारखं झालं का नाही मला सांगा बरं पोरांनो? हेलियम सारखं स्ट्रक्चर झालं का नाही? बाहेर 2 इलेक्ट्रॉन. हा बाई, हेलियम सारखं स्ट्रक्चर. काय म्हणाल आता? कार्बन स्टेबल होईल. पण बघा मित्रांनो, कार्बनच्या मध्ये तर 6 प्रोटॉन आहेत. 6 प्रोटॉनचा 6 पॉझिटिव्ह चार्ज, बाहेर तर 2च इलेक्ट्रॉन आहेत. किती उरलं मग?
बाहेर मध्ये 6 प्रोटॉन, बाहेर 2 इलेक्ट्रॉन, टोटल किती उरलं मग? 4 पॉझिटिव्ह वाला चार्ज येईल का नाही मित्रांनो? सांगा मला, येईल का नाही? येईल ना? येईल ना? मी काय म्हणलो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही खुश नाहीत माणसं. खुश असेल का हा? नाही. का असेल का? नाही. आणि दुसरा सीन काय म्हणलो मी, त्यानं काय करू शकतं, 4 मावाला माणूस अजून 4 घेऊ शकतो. म्हणजे कसं बघा, हे 2 आणि काय करू शकतो, बाहेर आहे ना हे ऑलरेडी असलेले 4 कार्बन कडं एक्स्ट्रा 4 घेऊ शकतो. हे एक झालं, हे एक झालं, हे एक झालं, हे एक झालं. हे काय घेतलेले 4 माणसं आहेत. ह्याच्यावर मग चार्ज काय आला सांगा बरं मित्रांनो? मध्ये 6 प्रोटॉन, बाहेर 10 इलेक्ट्रॉन, टोटल मायनस मिळून किती उरलं? कार्बनवर 4 निगेटिव्ह चार्ज येईल का नाही मला सांगा? हे 2 माणसं खुश आहेत का नाही? 2 माणसं खुश आहेत का नाही? नाहीत. बरोबर आहे का नाही? मग काय करू शकतो कार्बन? कार्बन भाऊ म्हणतो, भावा मी एक गोष्ट करतो, कार्बन म्हणतो मी एक गोष्ट करतो. काय करतो मी? कार्बन म्हणतो, कार्बन मी दुसऱ्या कार्बन सोबत आहे ना बॉन्ड करणार. काय म्हणणार कार्बन? मी दुसऱ्या कंपाऊंड सोबत बॉन्ड करणार. ठीक आहे. कार्बन काय म्हणणार? दुसऱ्या माणसासोबत मी आहे ना कंपाऊंड फॉर्म करतो. कंपाऊंड का फॉर्म करतो बघा, 4 मायनस वाला माणूस पण स्टेबल नाहीये आणि 4 प्लस वाला माणूस पण स्टेबल नाहीये. मग काय करणार भाऊ? आता मला एक सांगा, हा कार्बन अरे यार, कार्बन बाहेर 2 इलेक्ट्रॉन, 1 2 आणि सगळ्यात बाहेर किती? 4 इलेक्ट्रॉन, 1 2 3 आणि 4. इथे एक कार्बन, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1 2, बाहेर किती? 4 इलेक्ट्रॉन. ही 2 शेजारी बसलेले माणसं आहेत, दोघं गप्पा मारायलेत. म्हणते भावा मी बी स्टेबल नाही, तू बी स्टेबल नाही, तू 4 का घेतलं नाही? ते म्हणाल मी तुला 4 देतो. बरं भावा, पण हे ना काय म्हणाल, हे ना सपोज ह्याला 4 दिलं, काय म्हणाल? भावा माझ्याकडे तर 4 पॉझिटिव्ह येईल की रे. हे ना म्हणाल भावा माझ्याकडे बी 4 निगेटिव्ह येईल की रे. म्हणते तू बी स्टेबल नाही, मी बी स्टेबल नाही. आपण काय करू? प्लॅन करू. काय प्लॅन करायचा सांगा भावांनो? प्लॅन काय करायचा? ही जे बाहेरचे 4 इलेक्ट्रॉन आहेत, ही जे इकडचे 4 इलेक्ट्रॉन आहेत, त्यांनी काय म्हणतील, चल दोघं आपण शेअर करूया. शेअर केलं म्हणजे काय झालं मला सांगा मित्रांनो? शेअर केलं म्हणजे कसं? शेअर म्हणजे काय? दोघं जण म्हणणार आपले 4, तुझे माझे 4, तुझे 4, दोघं मिळून आपण आहे ना त्यासोबत खेळत बसू. चला, हे काय म्हणणार? मधले तर 2 तसेच राहणार. बाहेर 4 काय करणार? ह्याचे 4 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे का नाही? आणि ह्याचे 4 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे का नाही? 4 4. आता मला सांगा, जर दोघं जवळ आले, ह्याचे 4 इलेक्ट्रॉन इकडे बी फिरू शकतात का नाही? ह्याचे 4 इलेक्ट्रॉन इकडे पण फिरू शकतात का नाही? आणि ह्याचे 4 इकडे पण फिरू शकतात का नाही? आता मला सांगा, ह्याचे 4 जर इकडे फिरायला आले, स्वतःचे 4, बाहेरचे 4, टोटल किती झाले? 8 इलेक्ट्रॉन. कशाचं स्ट्रक्चर भेटलं आपल्याला? निऑनचं स्ट्रक्चर भेटलं. निऑनचं स्ट्रक्चर भेटलं म्हणजे स्टेबल झाला का नाही माणूस? झाला. आता मला सांगा, हे काय म्हणेल कार्बन? थोड्या वेळाने काय होईल? 1 मिनिटाला डिवाइड करा, 30 सेकंद त्याने इकडचा इलेक्ट्रॉन इकडे मध्ये फिरला, 4 4 8 झाले, मध्ये टोटल 2 आहेत, टोटल मिळून 10 झाले. निऑनचं स्ट्रक्चर भेटलं म्हणजे स्टेबल झाला. अजून दुसऱ्या 30 सेकंदाला काय असेल? ही 4 इलेक्ट्रॉन तिकडे जातील, ही 4 इलेक्ट्रॉन तिकडे जातील, मग इकडे बी काय होईल? 8 जण फिरतील. 8 जण फिरल्यावर काय म्हणेल? हा बाबा मी पण स्टेबल, हा म्हणला मी पण स्टेबल झालं. दोघं खुश झाले का नाही? काय शकतं? दोघं बॉन्ड शेअर करायलेत. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण कंपाऊंड फॉर्म करणं. कंपाऊंड फॉर्म मध्ये काय होतं? 2 इलेक्ट्रॉन दोघांमध्ये शेअर होतात. याला काय म्हणतो आपण? कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. कोव्हॅलंट बॉन्ड. ह्या बॉन्डला काय म्हणतो? दोघं जवळ येणाऱ्या गोष्टीला काय म्हणतो आपण? कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला. कोव्हॅलंट. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेला आहे. अशा पद्धतीनं बॉन्ड काय म्हणजे कार्बन काय करू शकतो मला सांगा? एक गोष्ट, 4 इलेक्ट्रॉन डोनेट, 4 इलेक्ट्रॉन एक्सेप्ट, किंवा थर्ड काय करू शकतो? शेअर करू शकतो. सगळ्यात भारी ऑप्शन मला सांगा कुठलं? सगळ्यात भारी ऑप्शन मी तर म्हणेल शेअर करणं. तुम्ही म्हणताल का नाही? का बर? कुणावर पण चार्ज येत नाहीये, दोघं बी हॅप्पी आहेत, दोघं बी सुख शांतीने जगायलेत. सगळ्यात खुश कुठला? शेअरवाला माणूस. ठीक आहे, आपण इथं बेसिक कन्सेप्ट बघितलो आहे.
ह्याच्या पुढे आपण अजून डीप जाणार आहे, अजून कार्बनचे नंबर ऑफ कंपाऊंड बघणार आहे आपण, कसं स्ट्रक्चर फॉर्म करतं, कुणासोबत स्ट्रक्चर फॉर्म करतं, नॉर्मल कंपाऊंड कसे असतात, हे सगळं आज आपण फक्त इंट्रोडक्शन बघितले. ह्याचे तुम्ही नोट्स काढा, हे स्ट्रक्चर काढा, ह्यामुळे तुम्हाला कळेल. नोट्स का बरं इम्पॉर्टंट आहेत, का बरं, कारण की तुम्ही जेव्हा बघताल हा भाई सरनी हे सांगितलं होतं, सरनी म्हणलं होतं हा शेअर करा माणूस सगळ्यात सुखी असतो, लगेच तुम्हाला आठवण येईल हा भाई सरनी असं म्हणलेलं. राईट, ठीक आहे, डन, ओके. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं बघणार आहे. ठीक आहे.